प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 24 सप्टेंबरच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं, अर्जुनला एक जबरदस्त प्लॅन सुचतो आणि तो सायलीला म्हणतो, तो चैतन्य कुठे गेला? सायली म्हणते, ते खालीच आहे, तुम्ही पण पटापट आवरून खाली या. अर्जुन म्हणतो, मी खाली येतो, पण तुम्ही जरा पटकन चैतन्याला वरती पाठवा ना, मला एक अर्जंट काम आठवलंय. सायली चैतन्याला बोलवण्यासाठी खाली जाते. आता अर्जुन मात्र स्वतःशीच बोलू लागतो, येस, आता मला पटलंय. गेममुळे मी सिद्ध करू शकेन की प्रिया खोटी तन्वी आहे. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो. तो अर्जुनला म्हणतो, तू मला बोलवलंस का? अर्जुन म्हणतो, आपल्या कुलपाची किल्ली मिळाले. आता चैतन्याला हे काही कळत नाही आणि तो म्हणतो, काय? कसलं कुलूप, कसली किल्ली? अर्जुन चैतन्याला समजावत म्हणतो, तन्वीकडून खरं काढून घेण्याची किल्ली. आपण ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळू आणि हा गेम आपण फॅमिलीसमोर तन्वीसोबत खेळूया. मग आपण तन्वीला डेअर देऊ आणि तिला असं डेअर द्यायचं की तिला तिचा तळपाय सर्वांसमोर दाखवावं लागेल आणि मी शुअर आहे तन्वी तिचा डेअर कधीच चुकवणार नाही. आता चैतन्य म्हणतो, ओ, हे वर्क होऊ शकतं आणि तो गेम सर्वांसमोर खेळत असताना तिला नाही म्हणता येणार नाही. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, आज सर्वांना सुट्टी आहे, सो आपण हा गेम आजच खेळणार आहोत आणि आजच तन्वीचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणूया. अर्जुन चैतन्याला टाळी देत म्हणतो, द गेम इज ओव्हर. इकडे सुमन नागराजला प्रतिमाची वाचा परत आली ही आनंदाची बातमी सांगते. त्यावर नागराज काही रिॲक्ट होत नाही. हे बघून सुमनला थोडा डाऊटच येतो आणि ती त्यांना म्हणते, तुमचा चेहरा असा काय? मी तर ही आनंदाची बातमी ऐकून घरभर नाचले. अहो, चला ना, आपण पूर्णाईच्या घरी जाऊया. कधी एकदा प्रतिमा वहिनींचा आवाज ऐकते असं झालंय मला. त्यावर नागराज म्हणतो, जाऊ, नंतर जाऊ, आता मला वेळ नाही आहे. सुमनला नागराजचं हे वागणं पटत नाही. ती म्हणते, तुम्ही असं काय वागताय हो? वहिनी परत आल्याचा तुम्हाला आनंद नाही झाला का? आता त्या बोलायला लागल्या म्हटल्यावर तुम्ही तर जास्तच अस्वस्थ दिसताय. आता हा नागराज राग शांत करत म्हणतो, काहीही बोलतेस तू. वहिनी बोलायला लागल्याचा केवढा आनंद झालाय मला, म्हणून मी काही सनई चौघडा वाजवू का? प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना. मला नाही व्यक्त होता येत तसं. मला ना टेन्शन्स आहेत खूप. मला बिझनेसचे टेन्शन आहेत खूप, त्यामुळे मी सारखा विचार नाही करू शकत प्रतिमा वहिनींचा. सुमन म्हणते, हो, मान्य आहे, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण बिझनेसपेक्षा आपल्या कुटुंबाचा सुख खूप महत्त्वाचं आहे ना. त्यावर नागराज म्हणतो, आहे ना, सुख महत्त्वाचं आहे, नाही कोण म्हणते, पण तुला माहिती आहे ना मध्ये माझ्या बिझनेसचा केवढा प्रॉब्लेम झाला. माझ्यावर केवढं कर्ज आहे, मला फेडायचं आहे कर्ज. कसं फेडू त्या टेन्शनमध्ये आहे ग मी, म्हणून चिडचिड झाली माझी, बाकी काही नाही. आपण जाऊया ना, 2-3 दिवसामध्ये सुभेदारांच्या घरी जाऊया आपण. सुमन हसतच म्हणते, आपण जाऊया म्हटलं खरं मी, पण वहिनी बोलायला लागल्या म्हटल्यानंतर रविराजराव त्यांना इथेच घेऊन येतील ना. त्यावर नागराज म्हणतो, का इथे का? सुमन म्हणते, अहो का म्हणजे ते त्यांचं फक्त माहेर आहे, त्यांचं हक्काचं घर तर हे आहे. आता हे ऐकून नागराज मनातच म्हणतो, म्हणजे ती बाई आता 24 तास थंड नजरेने माझ्याकडे बघत राहणार. असं बघून बघून तिला काही आठवेल हे माहीत नाही, पण मी मात्र श्वास घ्यायचा विसरून जाईल हे नक्की. सर्वजण एकदम पिन ड्रॉप सायलेन्समध्ये नाश्ता करत असतात. आता हे पाहून सायली म्हणते, आपल्या घरात सर्वजण एकत्र नाश्ता करतात आणि एवढी शांतता, असं कधीच होत नाही. सायलीला उत्तर देत प्रतापराव म्हणतात, दरवर्षी गणपती विसर्जनानंतर सर्वांचा असाच मूड असतो, म्हणजे आपल्या घरातलीच व्यक्ती कुठेतरी दूर निघून गेल्याची फिलिंग असते. कल्पना म्हणते, खरं आहे तुमचं, कसं आहे ना, खूप चुकल्यासारखं वाटतंय. पूर्णाजी म्हणतात, असं वाटतं डोळ्यासमोर असलेल्या बाप्पाने कधीच दूर जाऊ नये. त्यावर सायली म्हणते, पण तुम्ही सर्व असा का विचार करत नाही, जर बाप्पा गेलाच नाही तर पुढच्या वर्षी कसा येईल आणि त्याची वाट बघण्यात पण एक वेगळी ओढ असते ना. अस्मिता म्हणते, पण मूड परत येण्यासाठी थोडा वेळ लागणारच. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही लागणार, कारण तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे.
सर्वजण हसतच आश्चर्याने अर्जुनकडे पाहू लागतात आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.